कधी कधी असं वाटतं इतिहास फिरून येतो. 2020ला मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केलं आणि त्या भीषण दिवसाची आठवण करून देत 25 मार्चला नरेंद्र मोदी यांनी देशाला पुन्हा एकदा सावध केलं. पण हा इशारा फक्त कोरोनाच्या पुनरागमनाचा नव्हता, तर यावेळी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि धोकादायक दिसते. गेल्या 6 वर्षापासून जेव्हा पहिलं लॉकडाऊन लागलं तेव्हा आपण एका व्हायरसशी लढत होतो. आज आपण एका अदृश्य पण अत्यंत भीषण आणि आर्थिक आणि जागतिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. मोदीजींनी अधिवेशनात जी पॅन्डेमिक परिस्थितीची शक्यता वर्तवली ती केवळ आजारपणाची नव्हे तर जगण्याच्या मूलभूत गरजांवरच्या संकटाची आहे. आज आपण याच विषयावर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ती कोणती कारणं आहेत ज्यामुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊनची सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हे संकट आपल्या रोजच्या जीवनापासून ते खिशापर्यंत कसं पोहोचतं, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मंडळी, सध्या जगाचं लक्ष लागले ते अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे. 25 फेब्रुवारीला झालेल्या खेमेने यांच्या हत्येपासून सुरू झालेला हा संघर्ष आता जागतिक महायुद्धाचं रूप धारण करतोय का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण या युद्धाची झळ आपल्यापर्यंत कशी पोहोचतीये, पण हे आपण अजूनही हलक्यात घेतोय का? युद्धाच्या या वाढत्या तणावामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारख्या महत्वाच्या समुद्री वाहतूक मार्ग बंद झाला आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो भारत सारख्या आयात निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांवर. आता प्रश्न आहे की यामुळे लॉकडाऊन कसा लागू शकतो. कल्पना करा, तुमच्या स्वयंपाकघरातील गॅसचं सिलेंडर संपलं आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे नवीन सिलेंडरची बुकिंग करतायत, पण तो येईल याची वेटिंग लिस्ट 20 दिवसांची आहे. ही केवळ कल्पनाची गोष्ट नाही, तर सध्या अनेक शहरांमध्ये ही वास्तवता आहे. भारताच्या 60 ते 65% एलपीजी गॅसची आयात होते आणि धक्कादायक बाब म्हणजे या आयातींपैकी 90% गॅस हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गातून येतो. हाच मार्ग सध्या युद्धामुळे सर्वात असुरक्षित झालाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती आभाळाला भिडल्यात आणि भारतात येणाऱ्या टँकरची संख्याही घटली आहे. सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात गॅसचा वापर वाढवला. हे अभिमानाचे असले तरी आपल्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे आपत्कालीन साठा फार मर्यादित आहे. सध्या भारताकडे तेल कंपन्याकडे आणि पाईपलाईन मध्ये मिळून साधारण 25 ते 30 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा आहे. विशाखापट्टणम आणि मंगळूर सारख्या ठिकाणी असलेले भूमिगत साठे केवळ 2-3 दिवसाच्या इमर्जन्सीसाठी आहेत. याचा सोपा अर्थ असा की जर महिन्याभरात हे आयात पूर्णपणे ठप्प झालं तर भारतासमोर ऊर्जा संकट उभं राहील. त्यावेळी सरकारला पॅनिक बुकिंग रोखण्यासाठी आणि गॅस नियोजित करण्यासाठी कडक नियमावली लागू करावी लागेल आणि हीच ती पहिली पायरी आहे रिसोर्स लॉकडाऊनची. मंडळी, हा दुसरा शॉक थेट आपल्या वाहनांपासून ते शेतकऱ्यापर्यंत सगळीकडे जाणवेल. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 88% क्रूड ऑइल आयात करतो. रशिया युक्रेन युद्ध असो या इराण इस्रायल संघर्ष, प्रत्येक जागतिक तणावाचा परिणाम थेट भारताच्या खिशावर होतो. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 10%हून अधिक वाढ झाली आहे आणि फक्त किंमत वाढण्याची गोष्ट नाही तर पुरवठ्यात खंड पडण्याचीही मोठी भीती आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार सध्या भारताकडे कच्च्या तेलाचा 25 दिवसाचा आणि पेट्रोल डिझेलचा 25 दिवसाचा असा एकूण 50 दिवसाचा साठा आहे. म्हणजे उद्यापासून तेल येणं बंद झालं तरी 50 दिवस देश थांबणार नाहीत. पण या 50 दिवसानंतरची परिस्थिती काय असेल? भारतातील 70% माल वाहतूक ट्रकद्वारे होते. ते डिझेलवर चालतात. डिझेल महागलं की महावाहतुकीचे दर वाढतात आणि त्याचा परिणाम ते दूध, भाजीपाला, धान्य आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंवर होतो. म्हणजे इंधन महागलं की तुमचं जेवणाचं ताट महाग होतं. पण यापेक्षाही भीषण परिस्थिती म्हणजे जर पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला तर पेट्रोल पंपावर रांगा लागतील. इंधन ठराविक प्रमाणात देण्यात येईल. त्यामुळे केवळ प्रवासच थांबणार नाही तर शेतकऱ्यांसाठी लागणारे ट्रॅक्टर, सिंचनाचे पंप, उद्योगजन सगळे ठप्प होतील. ही अवस्था म्हणजे आर्थिक लॉकडाऊनच असेल. मंडळी, हा तिसरा शॉक कदाचित सगळ्यात दुर्लक्षित पण सगळ्यांना धोकादायक आहे. कोरोनाच्या वेळी आपण सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं होतं, नंतर त्याची झळ कशी बसते ते आपण विसरलो नाही. तशीच एक परिस्थिती आता जिओ इंजिनिअरिंगमुळे निर्माण होऊ शकते. बिल गेट्स यांनी जॅस ग्रुप सारख्या प्रकल्पांना पाठिंबा दिला आहे. त्यामागचा उद्देश ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रणात मिळवण्याचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत वातावरणाच्या वरच्या थरात कॅल्शियम कार्बोनेट सारखी धूळ कणाची फवारणी केली जाते. हे कण सूर्याची प्रखर किरण परावर्तित करतात, ज्यामुळे पृथ्वीचं तापमान नियंत्रणात राहतं. सोप्या भाषेत सांगायचं तर
पृथ्वीभोवती एक कृत्रिम छत्री तयार करण्याची हा प्रयोग आहे. पण या प्रयोगाचे परिणाम किती धोकादायक ठरू शकतात याचा अंदाज आपल्याला नाही. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. जर या प्रयोगामुळे वातावरणातील हवेच्या दाबाचे पट्टे बदलले तर भारताच्या पावसाळी चक्रावर त्याचा थेट परिणाम होईल. शास्त्रज्ञांच्या मते सुरुवातीची उष्णता रोखल्याने समुद्राची पाण्याची बाष्पीभवन कमी होईल आणि परिणामी पाऊस कमी किंवा अवेळी पडेल. सलग 2-3 वर्ष पावसाने ओढ दिली तर देशात अन्न टंचाई निर्माण होईल. अशा वेळी धान्याची साठेबाजी रोखण्यासाठी रेशनिंग व्यवस्था लागू करण्याची सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांवर कडक निर्बंध लावावे लागतील. हेच खऱ्या अर्थाने रिसोर्सेस लॉकडाऊन असेल. फक्त एवढंच नाही तर या प्रयोगामुळे अचानक हवामानातील टोकाचे बदल, भीषण उष्णतेची लाट किंवा चक्रवादळ यामुळे वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था ठप्प होऊ शकते. अशा परिस्थितीतील शासनाला लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्याशिवाय पर्याय नसतो. मंडळी, 3 कारण सांगताना मला आणखी एक गोष्ट लक्षात येते. आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती 200% वाढल्या आहेत आणि तिथली परिस्थिती लॉकडाऊन सारखीच निर्माण झाली आहे. तिथल्या सरकारने वर्क फ्रॉम होम जाहीर केला आहे. कोविडच्या वेळी जगभरात पॅन्डेमिकची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा मोदीजींना लॉकडाऊन जाहीर करावंच लागलं. आता सुरू असलेल्या युद्धाची वाटचाल 3ऱ्या महायुद्धाकडे वेगाने होताना दिसते. त्यामुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागेल का ही शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा लॉकडाऊन आपण कोरोनाच्या वेळी पाहिला होता तसा नसेल. हा लॉकडाऊन रिसोर्सेस लॉकडाऊन असेल. जेव्हा LPG, पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य या मूलभूत गोष्टी मर्यादित प्रमाणात उपलब्ध होतील तेव्हा सरकारला जनजीवनावर नियंत्रण ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मंडळी, तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो का? हे सगळं केवळ एक शक्यतापूर्वक विश्लेषण आहे. तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं.